एक बाई होती. साऊंड कुठे? तिच्या रूम मध्ये असेल ना. नाही, रूम मध्ये नाही होती. माणसाचा मेंदू कायम फक्त माणूस मेल्यावरच मरतो. तोपर्यंत आपल्या आयुष्यातल्या ज्या काही आठवणी आहेत त्या आठवणीत आपल्याला आणून देतो. आता हे जे काही तू पाहिलेस ना हे तुला आठवणार परत परत. तुझ्या आईचा जर का मला फोन आला की सावनी अजूनही अपसेट आहे तर घरी येऊन कानाखाली मारे ना मी. सर मी एक रिक्वेस्ट करू? तू रिक्वेस्ट म्हटलं ना डचमळतच मला. सर जास्त काय नाही, पण तुम्ही मला या सगळ्याबद्दल अपडेट कराल का पर्सनल लेवलवर? प्लीज सर, प्लीज. अगं तुझी आई, माझं डिपार्टमेंट सगळे मिळून माझी नोकरी जावी असं वाटतं का तुला? ठीक आहे करीन. थँक्यू सर. तुझा जन्म ना मला लटकवायलाच झालाय. आईचा खो. आयुष्यात माझ्या आईनंतर जर मी कोणाला घाबरत असेल ना तर ती ही बाई आहे. काय झालं सर? बघ आता ही बॉम्बा बॉम्ब करणार. आईचा घो. घाबरण्यासारखीच गोष्ट आहे. करेक्ट आहे. नाही सर, त्याहून मोठा प्रॉब्लेम आहे. आईचा फोन येतोय सर. आई, मी ते मला माहिती आहे तू कुठे गेली होतीस. किती वेळा सांगितलं मला सांगून जात जा. का नाही ऐकत तू? सॉरी आई. दरवेळेला नशीब चांगलं नसतं साऊ. एकदा या सगळ्यातनं बाहेर पडलीयस का पुन्हा पुन्हा आगेशी परीक्षा घेतेस. खरंच सॉरी आई. मी तेव्हा एकच सांगते, आज मी माझा सगळ्यात जुना आणि सगळ्यात जवळचा मित्र गमावला. आपल्या कुटुंबानंतर जर मला खोडी जवळचा असेल तर तो प्रसाद होता. सगळ्या कठीण प्रसंगांमध्ये कायम माझ्या सोबत आधार म्हणून उभा असायचा. इतका चांगला माणूस, त्यालाही मारलं. काय दोष होता त्याचा? मला एवढंच सांगायचं की आता तुझ्या जीवाला धोका असेल असं तू काहीही करणार नाहीस. मी माझ्या आयुष्यातली जवळची माणसं गमावली आहेत. आता बस. तुला कळत आहे ना मी काय म्हणते ते? आणि एक, बाबाने तुला विचारलं होतं नाशिकला जायचंय तेव्हा नाही म्हणालीस. आता मी तुला सांगते, आपण नाशिकला चाललोय आणि हे फायनल आहे.
ऑटोप्सीच्या रिपोर्ट प्रमाणे हा मृत्यू साधारण सकाळी 10:30 ते 11:30 दरम्यान झालाय. बापरे, भर दिवसा मारलंय त्यांना. मॅडम ऐका ना, मी काय म्हणतो, एक काम करतो, हा जगात जिथं कुठे लपून बसलाय ना त्याला तिथून उचलतो, मार मार मारतो, विषय संपून टाकतो ना. विजय शांत राहा. डोक्यात राग घालून मार्ग सापडणार नाही आपल्याला. थांब जरा तू. हा, आणखी काही डिटेल्स? येस मॅम. फॉरेन्सिकच्या दृष्टीने 2 महत्वाच्या गोष्टी सांगण्यासारख्या. एक म्हणजे किलर नक्कीच सराईत गुन्हेगार असला पाहिजे, बिकॉज आपल्याला क्राईम स्पॉटवर कुठलेही फिंगरप्रिंट सापडले नाहीये किंवा कुठला फॉरेन्सिक एव्हिडन्सही सापडला नाही. याचा अर्थ किलरचा हा पहिला खून नक्कीच नाही. तो इधर प्रोफेशनल किलर आहे किंवा जो कोणी आहे त्यांनी हे आधी सुद्धा केलंय. आणि मॅम, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जे ड्रग सॅम्पल आपल्याला तिथे मिळालेत तेच सॅम्पल आपल्या आधीच्या किलबिलच्या सॅम्पलशी मॅच होत आहेत. म्हणजे क्राईम स्पॉटवर सापडलेलं ड्रग हे किलबिलच. पण हा किलबिलचा डिटोरिएटेड फॉर्म आहे. म्हणजे सर कसं असतं, कुठल्याही ड्रगची पावडर जितकी स्मूथ असते तितकीच ती महाग असते. थोडक्यात हाय एंड दारू सारखी. ती शरीरावर लगेच परिणाम करत नाही, हळूहळू चढते आणि कंपॅरेटिव्हली ती बॉडीला कमी हानिकारक असते. त्याच्या उलट देशी दारू, ह्याचा परिणाम लवकर होतो आणि जास्त गंभीर पण असतो. पण तरीही लोक देशी दारू पितात कारण देशी दारू स्वस्त असते. आणि सर, ह्या केसमध्ये किलबिल हे अतिशय स्वस्त ड्रग आहे. ह्याच्या पुढे अराउंड 100-200 रुपयात सुद्धा मिळतात. आणि सर, ह्यातले जे घटक आहे ते शरीराला नॉर्मल ड्रग पेक्षा जास्त हार्मफुल आहे. आणि त्यात प्रसाद वराडकरांना जे ड्रग्ज दिले आहेत ते अजून लो क्वालिटीचे होते. म्हणजे केमिकल कंपोजिशन किलबिलचंच, पण त्यातही भेसळ. म्हणजे किलबिलमुळे जर एखाद्याची बॉडी 15 दिवसात डिस्ट्रॉय होऊ शकते, तर ह्या पर्टिक्युलर फॉर्ममुळे 5 दिवसात डिस्ट्रॉय होऊ शकते. सर, इतकं डेंजर आहे हे ड्रग. अच्छा, म्हणजे या किलबिल मध्ये सुद्धा हे भेसळ करतात. यातही यांना कॉस्ट कटिंग करायचंय, बिझनेस करतात. म्हणजे हे लो क्वालिटीचं ड्रग त्यांनी प्रसाद वराडकरच्या तोंडात कोंबलं म्हणून बिचाऱ्याचा लगेच जीव गेला. म्हणजे ज्यांनी मारलं त्याला हेही माहित होतं की या ड्रगची क्वालिटी खालची आहे आणि यामुळे कुणाचाही लगेच जीव जाऊ शकतो. बरोबर ना? हो, म्हणजे त्यांच्या बॉडीत इतक्या क्वांटिटीत हे ड्रग सापडलंय की त्यातून त्यांचं वाचणं शक्यच नव्हतं. अजून काही डिटेल्स मिळत आहेत का याचा शोध घेतोय आपण. काही कळलं की नक्की कळवते. थँक्यू फॉर द इन्फॉर्मेशन. युअर वेलकम मॅम. ओ वसुंधरा मॅडम. येस सर. ती एक रिंग सापडली होती, त्याचं काही कळलं का? हा सॉरी, हा एक महत्वाचा पॉइंट सांगायचा राहिला. तुम्ही म्हणत होता तशी ती कानातली रिंग नाहीये सर. 90% चान्सेस आहे की किलरनी लिप पिअर्सिंग केली असेल. ओठावर? हो, करतात ना सर. किलरनी लिप पिअर्सिंग केली असेल म्हणून त्या रिंगवर ओठाच्या जवळचे स्किन पार्टिकल सापडले आहेत. कानाचे, नाकाचे किंवा दुसऱ्या कुठल्या बॉडी पार्ट्सचे नाहीयेत. चला मॅडम, एखादी खूण तरी मिळाली ते ओठाची रिंग. म्हणजे यावरून काहीतरी लीड मिळू शकेल. थँक्यू. काय विषय का मॅडम? चहा पिते? घेणार? नाही नको. काय डोकं फिरलंय मॅम, काय सुचत नाही हो. ही केस केवढी गुंतागुंतीची झाली आहे. याचा कुठे जाऊन दी एंड होणार आहे काही कळत एवढा विचार करता तुम्ही केसचा? नाही. याच केस बद्दल असं नाही,
इतरही बऱ्याच गोष्टी आहेत मॅडम. बरं या शहरात गुन्हे घडतातच आहेत. एकटा कुठपर्यंत पुरा पडणार ना मी. मग काय नाही, प्रेस कॉन्फरन्स होणार आहे या केसशी रिलेटेड, तर तुम्ही हँडल करा. मी का? आता मी काय बोलणार ना त्यांच्याशी. आता ते पण मीच सांगू? नाही, मला असं म्हणायचं होतं की तुम्हीच बोला ना मीडियाशी. तुम्हाला केसबद्दल माहिती आहे, जे सांगायचे ते तुम्हीच सांगा ना. का हो शेरेकर, मोरपिसं काढून धुवायला टाकली का? माझे हात दगडाखाली अडकलेत मॅडम, म्हणून म्हणतो. पण माझा काय संबंध? म्हणजे मी तर ट्रेनिंग सेंटरला असते. ही केस तुमच्या अखत्यारीत आहे, त्यामुळे तुम्हीच बोललं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे मॅडम, मी या केसमध्ये फक्त नावापुरतो. मी का कन्फ्रंट करणार मीडिया? शेरेकर, ते मागच्या वेळी क्रेडिट घ्यायला तुम्हीच आला होतात ना पुढे. किलवर संपला किंवा संपली असं मीडियाला सांगण्याची घाई तुम्हीच केली ना. नाही, तुम्हीच धडक कारवाई केली. तुम्ही एकट्यानेच ड्रग्जचं रॅकेट जवळजवळ संपल्याच्या आविर्भावात तुम्ही मीडियाला बातमी दिली होती ना. मग आता तुम्ही ठरवा मीडियाला काय सांगायचं ते. मी काय सांगू? हो मॅडम, ते बरोबर आहे, पण मी त्यांच्या प्रश्नांना काय उत्तर देणार? मला या केसबद्दल काहीच माहिती नाहीये. आधी तरी केसबद्दल तुम्हाला कुठे काय माहिती होतं, पण तरी दणकून बोललातच ना. तसंच बोला. शिरेकर, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही ह्याच कारणासाठी या पोस्टवर आहात. तुम्ही मीडिया समोर जायचं आणि ऍक्च्युअल काम आम्ही करायचं, असंच ठरलंय की नाही आपलं. विसरलात का तुम्ही? व्यंगसरकर सर आले होते ना नारळ घेऊन तुम्हाला द्यायला, पण मी रिक्वेस्ट केली म्हणून तुमची नोकरी वाचली, हो की नाही? काय नाही शिरेकर, मला असं बोलायला आवडत नाही, पण तुम्ही वागताच असे ना की हे असं बोलावंच लागतं. खरं आहे. तेव्हा आता असं वागू नका, ह्याच्यामुळे मला परत हेच बोलायला लागेल. ठीक आहे? ए, चहा घे रे, कटिंग. त्यामुळे आता मीडियाला काय ऍड्रेस करायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. मला ना माझं काम करू द्या शांतपणे. इन्व्हेस्टिगेशन आहे ना. अजून काय बोलायचं? नाही. चहा घ्या. मीडिया समोर बोलायला जरा तरतरी येईल. ते अभय मिरजकर जायला लागले का कामाला? हा, दोघे जातात मॅडम. आणि दोघेही बरोबर क्राईम सीन वर पण जातात. ते काय हम नहीं सुधरेंगे कॅटेगरी आहे ना. नाही पण मॅडम, ते काय बोलणार आता त्यांना. बरं, मी चहा सांगू का? हा चालेल. फाईल इथंच ठेवतो मॅडम. येऊ? कम इन. या बस. बोलवलं होतं मला. हो मॅडम, प्रसाद वराडकरांचं जे काही झालं त्याविषयी जरा तुमच्याशी बोलायचं होतं, म्हणून तुम्हाला बोलवलंय. विषय असा आहे की प्रसाद वराडकरांचा CDR आम्ही चेक केला. कॉल रेकॉर्डनुसार जो काही शेवटचा त्यांचा फोन झालाय तो तुमच्याशी झालाय. आणि त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट जो आहे त्यात असं आहे की साधारण तुम्ही ज्या वेळी त्यांना फोन केला होता त्याच्यानंतर अर्धा एक तासात त्यांचा खून झालाय. तर विषय असा आहे मॅडम की तुमच्यात आणि त्यांच्यात काय बोलणं झालं हे प्लीज प्लीज आम्हाला सविस्तर सांगा, कारण त्यातनं आम्हाला नक्कीच काहीतरी क्लू मिळू शकेल. माझा वाढदिवस होता म्हणून मला विश करायला फोन केला होता त्यांनी. आमच्या घरी ऑक्शन वगैरे सगळं चालू होतं, त्यामुळे जरा गोंधळ होता. मी बाजूला जाऊन फोन घेतला. काही नाही, नॉर्मल गप्पा मारत होतो. तेवढ्यात त्याच्या दारावरची बेल वाजली आणि तो फोन ठेवून गेला. नाही, म्हणजे कॉल कट केला की कॉल तसाच चालू होता आणि फोन ठेवून गेला? नाही, म्हणजे दारावरची बेल वाजली म्हणून म्हणाला मी बघतो कोण आलंय आणि गेला. कदाचित तिथे टेबलावर फोन ठेवून गेला असं. थँक्यू प्रसाद. कोणी आलंय का रे? हो, बघतो जरा कोण येते. हा, म्हणजे मला नीट ऐकू आलं नाही, पण दार उघडल्याचा आवाज आला आणि कोणीतरी बोलत होतं. म्हणजे स्पष्ट नाही कळलं, पण माणसं बोलताना एक जाणवतं ना, तसं जाणवलं. कोण होता तो माणूस?
म्हणजे आवाजावरून काही अंदाज? सेल्समॅन होता, दूधवाला, पेपरवाला, ओळखीचा होता, अनोळखी वाटला, काही? म्हणजे जे काही स्पष्ट तुम्ही ऐकलं, तर यातलं तुम्हाला काही जाणवलं? नाही हो, म्हणजे मी म्हणाले ना, आमच्या घरी पण इतका गोंधळ होता की मला असं काहीच ऐकू आलं नाही स्पष्ट. मला वाटलं तो बिझी असेल बोलण्यामध्ये, किंवा फोन अर्धवट आपण असाच ठेवून गेलोय हे विसरला असेल, म्हणजे होतं ना असं. तर असं वाटलं म्हणून मग मी ठेवला फोन. म्हणजे मॅडम, विषय असा आहे की श्रद्धा मॅडमचा फोन चालू असताना जो माणूस प्रसादच्या घरी आला होता, कदाचित त्याच माणसाने खून केलाय. कदाचित. बसा. सर, दिवस जरी बदलला असला तरी प्रश्न मात्र तोच आहे. तुम्ही म्हणाला होतात की ड्रग रॅकेट पूर्णपणे नायनाट केलंय, पण सूत्रांकडून असं कळलंय की प्रसाद वराडकर यांचा मृत्यू ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे झालाय. तर हे कसं काय? सर, प्रसाद वराडकर एका शाळेचे व्हाईस प्रिन्सिपल होते. त्या शाळेत अमित कारखाने शिकत होता आणि काही दिवसापूर्वी त्या शाळेतल्या एका मुलाने आत्महत्या केली. या सगळ्या गोष्टीत काही कनेक्शन आहे का? सर, सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि अशा घटनांमुळे लोक आपल्या मुलांना शाळेत पाठवत नाहीयेत. तुमच्या डिपार्टमेंटकडून अशा पालकांना काय मेसेज द्याल? सर, मिस्टर वराडकर की केस की छानबीन कहाँ तक पहुंची, इस बारे में बताएं. हा सर, कधीपर्यंत हे सगळं चालणार आहे? एक मिनिट मला बोलू द्याल की नाही? तुम्ही जे म्हणालात ते अगदी बरोबर आहे. किलवरचं ड्रग रॅकेट मी उद्ध्वस्त केलं आहे असं मी म्हणालो होतो. म्हणजे आम्ही सगळ्यांनी मिळून उद्ध्वस्त केलं असं मी म्हणालो होतो. बरोबर आहे तुमचं. पण मला एक सांगा हो, की कुठलाही गुन्हेगार संपला, तो मेला, तर गुन्हा सुद्धा संपतो का? नाही ना. कुत्र्याच्या छत्र्या माहिती आहे तुम्हा सगळ्यांना? त्या छत्र्यांचं कसं असतं, पाऊस जसा जसा पडत जातो तशा तशा ते उगवत जातात. गुन्ह्याचं तसंच असतं, क्राईमचं तसंच असतं. आता हे एक नवीनच प्रकरण उपटलंय, तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. हे असे छोटे मोठे चॅलेंजेस आमच्या डिपार्टमेंट समोर सतत येत असतात आणि अत्यंत निडरपणे आम्ही त्यांचा सामना सुद्धा करत असतो. या केसचंही तसंच होणार. या केसचा तपास चालू आहे, तुम्ही काळजी करू नका. तुम्हा सगळ्यांच्या माध्यमातून मला शहरातल्या नागरिकांना असं सांगायचं की घाबरण्यासारखं काहीही नाही. कशाला घाबरता? हे बघा, जोवर इथला इन्चार्ज मी आहे तोवर घाबरण्यासारखं काहीही नाही. घाबरणार कोण? क्रिमिनल, ज्यांच्यावर या सुपर कॉपची बारीक नजर आहे. बसा 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 बसा. नमस्कार. तुमच्यापैकी बरेच जण मला ओळखतात, पण तरीही पत्रकार परिषदेचा संकेत असतो की ओळख करून द्यायची असते, म्हणून मी माझी ओळख करून देते. तर मी एसीपी विशाखा चौधरी. मला काही महत्त्वाच्या फॅक्ट सांगायच्यात म्हणून मी इथे आले. पण मॅडम, तुम्ही तर ट्रेनिंग सेंटरला असता ना? अरे वा. नट नट्यांव्यतिरिक्त इतर कुठली माणसं कुठे असतात हे तुम्हाला माहिती आहे, हे ऐकून आनंद वाटला मला. अभिनंदन. पण काय आहे ना, का, कुठे, कसं, ह्या सगळ्यापेक्षा मी जो करणार आहे तो खुलासा जास्त महत्वाचा आहे आणि आपण त्याच्यावर फोकस करू. ओ अच्छा, म्हणजे तुम्ही ब्रेकिंग न्यूज द्यायला आलात? ते तुम्ही ठरवा. कारण काय, पोलिसांना सापडलेला छोट्यात छोटा पुरावा सुद्धा ब्रेकिंग न्यूज इतकाच महत्वाचा असतो. त्यामुळे मी आता काही फॅक्ट्स सांगणार आहे. हॅलो. हाय सावनी, आज आपण भेटूया? मॅम, आज नको. आपण उद्या भेटूया का? म्हणजे मी उद्या फोन करते, मग आपण ठरवू. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, म्हणजे सावनी. हॅलो. तू तुझी ट्रीटमेंट सिरियसली घेत नाहीयेस सावनी. त्या दिवशी एक फोन आला आणि निघून गेलीस, त्याच्यानंतर अपॉइंटमेंटच घेतली नाहीस. एरवी लोक माझ्या मागे लागतात, आठवडा आठवडा माझ्या अपॉइंटमेंटसाठी थांबतात, आणि मी हे सगळं सोडून तुझ्या मागे लागली. आणि तू मला गृहीत धरतेस का? असं काही नाहीये मॅम.
तुला जर असं वाटत असेल की तू पूर्णपणे बरी झालीयस तर तसं नाहीये. तुला ट्रीटमेंटची अजूनही गरज आहे सावनी. आणि ह्या सगळ्याचा तुला जर सिरियसनेस नसेल तर लेट मी टेल यू, आय एम नॉट गोइंग टू वेस्ट माय टाइम. मी एकटीच बोलते मगाचपासून. तुझं जे काय आहे ते सांग फायनल, नाही तर आपण हे सगळं थांबूया का? किती वाजता येऊ? नाही नाही नको, जबरदस्ती नाही. नाही आलीस तरी चालेल. ऍक्च्युली मॅम, माझ्या जवळच्या एका व्यक्तीची डेथ झाली आहे, त्यामुळे मी थोडी डिस्टर्ब आहे. आय एम सॉरी सावनी. एक काम करूया, तुला बरं वाटलं की मग तू ये. हा, काही घाई नाही. तेव्हा भेटू. नाही मॅम, आपण आजच भेटूया. मलाही थोडं बोलायचं आहे तुमच्याशी. आजच भेटलो तर बरं होईल. मी येते, थोड्याच वेळात आले. ओके.